MS सिटी कट्टा न्यूज। जुन्या गावातील पारंपरिक काकडा आरतीचा भक्तिमय समारोह कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या श्रद्धेने पार पडला। कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या काकडा आरती उपक्रमात ग्रामस्थ, महिला मंडळी, युवक आणि बालकांनी सकाळी प्रभात फेरी, भजन, गायन, आरतीत सहभाग नोंदवला। दशकापासून सुरू असलेल्या या परंपरेत नव्या पिढीचा उत्साही सहभाग दिसून आला। श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम या उपक्रमातून प्रकट झाला। आज आपल्या बाजीप्रभू नगरातील संकटमोचन काकडा आरती मंडळाची सांगता झालेली आहे। आपली काकडा आरती पूर्ण अविरत 1 महिना चालत असते। या आपल्या जवळपास आज 60 ते 70 वर्षापासूनची परंपरा आहे, जी काकडा आरती अजूनही चालू आहे। आपल्या सर्व भागातील लहान थोर मोठे जेही काही आहेत ते मंडळी सकाळी 5 वाजेपासून हरिनामाच्या गजरात इथून आपली काकडा आरती सुरुवात करतात आणि पूर्ण प्रभागाला फिरून परत इथंच त्याची दररोज सकाळी सांगता होते। त्यामुळे त्याच हिशोबाने आज प्रत्येक जवान म्हणजे आपले प्रत्येक तरुण पिढीला हे सांगू इच्छितो किंवा ही जी परंपरा आपली लुप्त होत आहे दिवसेंदिवस, ती लुप्त न होता त्याला प्रोत्साहन मिळायला पाहिजे आणि ते अखंडित चालू राहायला पाहिजे। त्या हिशोबाने ही आपले जे प्रयत्न आहे ते अखंडित चालू आहे। या न्यूज चॅनलबद्दल काही बोलणं आहे? हिंदू धर्माचा हा वारसा आहे, हा सातत्याने असाच चालू राहिला पाहिजे। काकडा आरतीच्या माध्यमातून अखंडपणे व सकाळी किती थंडी असो या पाऊस असो हा अखंडपणे चालू राहते। आणि असे उपक्रम जे हिंदुत्व राखण्याकरता काकडा आरती असो, काही शिवजयंती असो या कोणतेही हिंदू धर्माचे जे बी उपक्रम असो त्यात जास्तीत जास्त युवकांनी येऊन त्याचा सहभागी करून आपल्या हिंदू धर्माचा वारसा हा सातत्यानं चालू राखण्याकरता चालू ठेवावे। जय श्रीराम। आज कार्तिक मासचं शेवटचा दिवस, कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमाही म्हणतो आपण याला। एक पूर्ण महिनाभर सगळी भक्तमंडळी सकाळी लवकर उठून कार्तिक मासात पांडुरंग हरी विठ्ठलांचे भजन करत करत, देवाला स्मरण करत करत आपली परंपरा जोपासत पूर्ण महिनाभर सगळ्यांना सोबत घेऊन काकड आरती करतात। आणि सगळ्या ठिकाणच्या काकड आरतीची आज समाप्ती असते आणि देव आपल्या आपल्या घरी, देव म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात की आज देव आपल्या घरी जातात कार्तिक मासाच्या शेवटच्या दिवशी, असं असतं। तर आज सगळ्यांना या कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त खूप खूप शुभेच्छा। काकड आरतीचं हे करून जेवढी भक्तमंडळी आपल्या धर्माचं जोपासन करत आहे, सकाळी काकड आरतीच्या रूपाने आपल्या धर्माचं स्मरण लोकांना देत आहे, तर त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, सगळ्यांना खूप खूप प्रणाम। आणि असंच आपलं धर्म आणि सगळ्यांची संस्कृती आपण जोपासू याबद्दल सगळ्यांच्या हार्दिक हार्दिक धन्यवाद। आज या सोबतच गुरु नानक जयंती सुद्धा आहे। गुरु नानक जयंतीच्याही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा।